एकदा बोधिसत्व कुरुंग मृग होऊन एका अरण्यात सरोवराच्या काठी राहत होता. तेथेच एका वृक्षावर एका शतपत्र पक्षाने आपले घरटे बांधले होते आणि त्या सरोवरात एक कांसव राहते होता. या तिघांची अत्यंत मैत्री जडली होती. एके दिवशी एक पारधी त्या सरोवराव्या काठी हरणाला पकडण्यासाठी जाळे पसरून घरी गेला. रात्रींच्या पहिल्या प्रहरी बोधिसत्व पाणी पिण्यासाठी जात असता त्या जाळ्यात सापडला आणि आपण जाळ्यात सापडलो हे आपल्या मित्रांस कळविण्यासाठी तो मोठ्याने ओरडला. तेव्हा सरोवरातून कासव वर आला व शतपत्र पक्षी आपल्या घरट्यातून खाली उतरला. बोधिसत्वाची ही दीनदशा पाहून शतपत्र कासवाला म्हणाला, पहाट होण्यापूर्वी जर आमच्या मित्राला या पाशांतून मुक्त केले नाही तर तो पारध्याच्या तावडीत सापडून प्राणास मुकेल. आता तू आपल्या दातांनी याचे पाश तोडण्यास आरंभ कर आणि हे काम लवकर आटपक. कासव म्हणाला, परंतु माझे दात काही बळकट नाहीत. माझ्या गतीप्रमाणे पाश तोडण्याचे कामही मंदपणे चालेल आणि इतक्यात पारधी आला तर माझे सर्व श्रम वाया जातील. शतपत्र म्हणाला, पारधी लवकर येईल याबद्दल तू काळजी करू नकोस. तो अरुणोदयापूर्वी येणार नाही याबद्दल मी हमी घेतो आणि त्याला जेवढा उशीर लावता येईल तेवढा लावण्याचा मी प्रयत्न करतो. पण तू हे पाश तोडण्याचे काम जारीने चालव. कासवाने एकामागून एक पाश तोडण्यास सुरुवात केली. शतपत्र पारध्याच्या दारात जाऊन त्याची वाट पाहत बसला. पहाट होण्यापूर्वी पारधी हातात मोठी सुरी घेऊन तलावाच्या काठी जाण्यास निघाला. इतक्यात शतपत्राने मोठ्याने शब्द काढून त्याच्या कपाळावर जोराने चंचुप्रहार केला. बिचारा पारधी आपणाला मोठा अपशकुन झाला असे वाटून पुन्हा घरात शिरून निजला आणि मनातल्या मनात म्हणाला, आज या अमंगल पक्षाने माझ्यावर टोच मारून मला अपशकुन केला आहे, त्यामुळे शिकार नीट साधेल किंवा नाही याची मला काळजी वाटते. तथापि थोड्या वेळाने मागल्या दरवाजातून निघून जाऊन अपशकुन होई असे केले पाहिजे असा विचार करीत तो झोपी गेला. पुन्हा अरुणोदयानंतर उठून मागल्या दरवाजातून जाण्याच्या बेतात होता. पण तेथेही शतपत्राने मोठ्याने ओरडून त्याच्या कपाळावर चोच मारली. पारधी संतापून म्हणाला, या दुष्ट अमंगल पक्षाने तर माझा पिच्छाच पुरवला आहे. तथापि थोडा उजेड झाल्यावर हा जवळ आल्यास याची चांगली खोड मोडून मग शिकारीच्या शोधार्थ जाईन. असे म्हणून काही वेळ घरात बसून नंतर तो सरोवराकडे निघाला. शतपत्राने त्याच्या पूर्वीच येऊन कासवाला त्याच्या आगमनाची खबर दिली. कासवाने सर्व पाश तोडून टाकले होते. एकच काय तो बाकी होता. परंतु त्याला त्यामुळे इतका त्रास झाला की त्याच्या तोंडावाटे रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि अंगात त्राण राहिल्यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली पडला. इतक्यात पारधी जवळ येऊन ठेपला. बोधिसत्वाने शिल्लक राहिलेला पाश आपल्या सामर्थ्याने तोडून टाकून तेथून पलायन केले. परंतु बिचारा कासव पारध्याच्या हाती लागला. पारध्याने त्याला आपल्या पिशवीत भरले आणि खिन्न मनाने तो घरी जाण्यास निघाला. आपणाला मुक्त करण्यासाठी कासवाने आपला जीव धोक्यात घातला हे पाहून बोधिसत्वाला फार वाईट वाटले आणि जीव गेला तरी बेहत्तर, कासवाला मुक्त केल्यावाचून राहणार नाही असा निश्चय करून तो मागे वळला आणि पारध्याजवळ काही अंतरावर पोहोचल्यावर लंगडत लंगडत चालू लागला. सर्व रात्र पाशांत गुरफटून पडल्यामुळे या हरिणाच्या पायाला इजा झाली असावी व तो दुर्बल झाला असावा असे वाटून पारध्याने आपली पिशवी एका झाडाच्या खुंटीला अडकावून दिली आणि सुरी घेऊन तो हरिणाच्या मागे लागला. त्याला लोभवून बोधिसत्वाने दूरवर नेले व दुसऱ्या एका आडवाटेने पळ काढला. शतपत्राने झाडाच्या खुंटीला अडकवलेली पिशवी हळूच खाली पाडून कासवाला मुक्त केले. कासव तात्काळ पाण्यात शिरला. शतपत्र पक्षी वृक्षावरून खाली उतरला तेव्हा बोधिसत्व या दोघांस उद्देशून म्हणला, तुम्ही दोघांनी मिळून मला जीवदान दिले आहे, तेव्हा तुमचे माझ्यावर फार फार उपकार आहेत. परंतु आता येथे राहणे धोक्याचे आहे. पारध्याला ही जागा अवगत झाली आहे.
आणि येथे राहिल्यास केव्हा ना केव्हा त्याच्या जाळ्यात सापडण्याची मला भीती आहे. तेव्हा पारधी येथे पोचण्यापूर्वीच मी घोर अरण्यात जाऊन राहतो असे म्हणून बोधिसत्वाने तेथून पळ काढला. शतपत्रही उडून गेला. कासव तर पाण्यात शिरलाच होता. पारधी धावत येऊन पाहतो, तो पिशवीतील कासव देखील निघून गेला होता. तुटके जाळे आणि रिकामी पिशवी घेऊन खाली मान घालून अत्यंत खिन्न अंतकरणाने तो आपल्या घरी गेला. बोधिसत्व आणि त्याचे दोघे मित्र घोर अरण्यातील दुसऱ्या एका तलावाच्या काठी वास करून राहिले. त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाने त्यांची मैत्री दृढतर झाली आणि त्यामुळे त्यांचा सारा जन्म सुखाने गेला.